भायखळा पोलीस ठाण्याला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवण्याचे आता शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याला आग लागल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत कुणालाही दुखापत झाली नाहीये। सर्व पोलीस अधिकारी सुखरूप आहेत असं देखील समजतंय। मात्र आता आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाहीये। भायखळा पोलीस ठाण्याला आग लागल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि आता तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे दाखल झालेल्या आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलं नाहीये, मात्र सध्याची काय परिस्थिती आहे? आग विझवण्यासाठी अग्निशमन दल देखील तिथे दाखल झालेलं आहे। नक्कीच भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्याला आग लागलेली होती। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवरती नियंत्रण मिळवल्याची माहिती सध्या पोलिसांकडून दिली जाते। या घटनेमध्ये, या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही। सर्व जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ते सुखरूप असून सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। अग्निशमन दलाच्या त्या ठिकाणी गाड्या दाखल झालेल्या होत्या आणि त्यानंतर संपूर्णपणे बचाव कार्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। सध्या जी माहिती पोलिसांकडून मिळत आहे त्या माहितीनुसार प्राथमिकदृष्ट्या ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली असावी अशी शक्यता सध्या पोलिसांकडून वर्तवली जात आहे। मात्र सध्या तिकडे अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित असून तिकडे त्या ठिकाणी संपूर्ण या प्रकरणाची आणि या घटनेची माहिती जी आहे ती घेतली जाते की नक्की आग कशामुळे लागली। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली असावी। सीमा, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं समजतं, मात्र आपल्याला कल्पना आहे की पोलीस स्टेशनमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र असतात, शासकीय कागदपत्र असतात, फाईल्स असतात, त्याचं यामध्ये कदाचित नुकसान झाल्याची शक्यता आहे। नक्कीच आग ही आपण जर बघितलं तर या घटनेमध्ये जर आपण बघितलं तर मोठी आग आहे। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की सध्या जरी शॉर्ट सर्किटमुळे लागलेली असून त्या ठिकाणी संपूर्णपणे सध्या चौकशी जी आहे ती केली जाते। आता त्यानंतर हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की काही कागदपत्र ज्यामध्ये काही जळून खाक झाले आहेत का, अतिशय महत्त्वाचे कागदपत्र असतात, अतिशय महत्त्वाचे। त्यामुळे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की या घटनेमध्ये, या आगीमध्ये काही कागदपत्र जळून खाक झाले आहेत। सध्या तरी प्राथमिकदृष्ट्या पोलिसांकडून माहिती दिली जाते त्यानुसार कोणालाही दुखापत झालेली नाही आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली होती आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सीमा, पहिल्या मजल्याला ही आग लागली असं समजतंय, त्यामुळे जी दृश्य सध्या आपण पाहतोय अत्यंत भीषण अशा स्वरूपाची ही आग होती असंच म्हणावं लागेल। नक्कीच आपण जर बघितलं तर अतिशय म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर जे व्हिडिओ आपल्या हाती लागलेले आहेत ते व्हिडिओ बघितल्यानंतर अतिशय भयानक अशी ही आग आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि अर्थात मोठ्या प्रमाणात ही आग लागल्यामुळे त्या ठिकाणी काही कागदपत्र जळून खाक झाल्याची सुद्धा शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते। मात्र पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि त्यानंतर अग्निशमन दलाचे जे त्या ठिकाणी गाड्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथे सध्या आग विझवण्याचं काम सुरू होतं। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। काही वेळातच हे स्पष्ट होईल की जे महत्त्वाचे कागदपत्र पहिल्या मजल्यावरती जे ठेवलेले असतात पोलिसांच्या देखरेखीखाली ते कागदपत्र सुरक्षित आहेत की ते सुद्धा जळून खाक झाले। निश्चितच धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय भायखळा पोलीस ठाण्याला ही आग लागलेली आहे। या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। अरे बाप रे बाप, क्या कर रहा है?